भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुर्दाबाद 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 मुर्दाबाद। आज या पवित्र शिर्डीच्या साईनगरीमध्ये आपण सर्व सकल हिंदू समाजातील लोक या ठिकाणी एका अत्यंत संवेदनशील आणि ज्वलनशील विषयाला वाचा फोडण्यासाठी जमलेलो आहोत। बांगलादेशमध्ये हा बांगलादेश स्वतंत्र झाल्यापासून तर आतापर्यंत सर्रासपणे सातत्याने तेथे मायनॉरिटी असलेले हिंदू यांच्यावर अन्याय अत्याचार होत आलेले आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये या अन्याय अत्याचाराचं प्रमाण जे आहे ते अत्यंत भयावह असं झालेलं आहे। आता नुकतंच त्या ठिकाणी टिपू दास म्हणून राहत असलेला हिंदू युवक, हिंदू दलित युवक याची तेथील कट्टरपंथीय मुसलमानांनी अत्यंत निर्दयीपणे हत्या केलेली आहे। एक कुटुंब प्रमुख असलेला टिपू दास याची कुठल्याही प्रकारची चूक नसताना ईश निंदेचा त्याच्यावर आरोप लावून त्याच्यावर जमाव जो आहे कट्टरपंथीय मुसलमानांचा जमाव त्याच्यावर तुटून पडला। स्वतःला वाचवण्यासाठी तेथील संबंधित पोलीस स्टेशन मध्ये तो गेला आणि त्या पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर पोलिसांना सविस्तर हकीकत सांगितल्यानंतर सुद्धा त्या कट्टरपंथीय पोलीस स्टेशनने सुद्धा त्या निष्पाप टिपू दास या हिंदू दलिताला त्या कट्टरपंथीय मुसलमानांच्या तावडीत दिले। अत्यंत बेदमपणे दगडाने ठेचून या निष्पाप टिपू दासची हत्या करण्यात आली आणि अर्धे मेल्या अवस्थेत असताना रस्त्याच्या मधोमध असलेल्या एका झाडाला त्याला बांधण्यात आलं आणि जिवंत जाळण्यात आलं। संपूर्ण जगाला हादरवून सोडणारी ही घटना आहे। संपूर्ण जगातील मानवतेला काळिंबा फासणारी ही घटना आहे। अत्यंत निर्दयीपणे एका निष्पाप हिंदूला बांगलादेशमध्ये ठार मारण्यात आलं। त्याचप्रमाणे अमृत मंडल म्हणून एका हिंदूची त्या ठिकाणी हत्या करण्यात आली। असे सर्रासपणे बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर अन्याय आणि अत्याचार होत आहेत। त्यांच्या हत्या केल्या जात आहेत। धर्मांधतेचा बुरखा घातलेले
कुठल्याही प्रकारचं तर्क नसलेले असे हे जिहादी मानसिकतेचे हिंदूंना काफीर म्हणून संबोधतात। मग त्यामध्ये ते जात बघत नाहीत, तर जो हिंदू आहे तो म्हणजे काफीर आणि त्याला मारलंच पाहिजे या युक्तीप्रमाणे जे आहे सर्रासपणे हिंदूंवर अत्याचार केले जातात। मी आपणाला सांगू इच्छितो की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला संविधान दिले। आणि एक ऐतिहासिक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की जोगेंद्रनाथ मंडल म्हणून जे होते, ज्यांनी बाबासाहेबांना संविधान सभेवरती पाठवलेलं होतं शेड्यूल कास्ट फेडरेशन तर्फे, भारत पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर हे जोगेंद्रनाथ मंडल या भारतातील हिंदू दलितांना पाकिस्तानमध्ये लाखोंच्या संख्येने घेऊन गेले। त्यावेळेला त्यांचा तर्क असा होता की या ठिकाणी भारतामध्ये दलित सुरक्षित नाहीत आणि मग पाकिस्तानामध्ये ते सुरक्षित राहतील। परंतु त्यावेळेस परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी असं ठणकावून सांगितलं होतं त्यांना की या भारत देशामध्येच दलित वर्ग हा सुरक्षित राहू शकतो, या भारत देशामध्येच दलित वर्ग हा गुन्ह्या गोविंदाने नांदू शकतो, राहू शकतो। परंतु या जोगेंद्रनाथ मंडलांनी बाबासाहेबांचं ऐकलं नाही। बाबासाहेब हेही म्हटले होते की धर्मांध राष्ट्र जे आहे त्या धर्मांध राष्ट्रामध्ये दलित कधीही सुरक्षित राहू शकत नसतात। बाबासाहेबांचं न ऐकल्यामुळं त्या ठिकाणी लाखो दलितांच्या हत्या करण्यात आल्या, लाखो दलितांना निराश्रित व्हायला लागलं, हजारो हिंदू दलितांच्या माया भगिनींच्या आबरू लुटल्या गेल्या, हजारो दलितांच्या जमिनी लुटल्या गेल्या। आणि मग त्यानंतर निराश होऊन 1950 सालामध्ये हे जोगेंद्रनाथ मंडल परत भारतामध्ये आले आणि त्यांनी पाकिस्तान गव्हर्नमेंटला एक पत्र लिहिलं आणि त्यांनी त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केला की कदाचित मी बाबासाहेबांचं ऐकलं असतं तर आज त्या ठिकाणी दलितांचे मुर्दे पडले नसते। माझ्या हिंदू बांधवांनो, आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की कट्टरतावाद जो आहे तो कुठल्याही लोकशाही राष्ट्राला हा अत्यंत घातक असतो। कट्टरतावाद जो आहे तो संविधानाला सुद्धा घातक असतो। आपल्याला माहित आहे की या देशाला जी राज्यघटना बाबासाहेबांनी दिली, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या तत्वांवर आधारलेली ही भारतीय राज्यघटना आज आपण 75व्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये जगत आहोत। विविध परंपरेने नटलेला हा देश, विविध जाती धर्माच्या परंपरेने नटलेला हा देशाला जर एकसंध करून ठेवायचं जर कोणी काम केलं असेल तर ते केवळ आणि केवळ या भारतीय राज्यघटनेने केलेलं आहे। या देशामध्ये अनेक प्रकारच्या चालीरीती, वंश परंपरा असून देखील सुद्धा येथे प्रत्येकाला न्याय देण्याचं काम या भारतीय राज्यघटनेने केलेलं आहे। आणि अशा अवस्थेमध्ये फुटीचा शाप जो आहे, जो पूर्वी लागलेला होता आपल्याला, तर आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की संपूर्ण हिंदू समाज, संपूर्ण भारतीय म्हणून
आपण खऱ्या अर्थाने आज एकवटलो पाहिजे, काळाची गरज ओळखली पाहिजे. आणि जर आपण आज एकवटलो नाही तर भविष्यामध्ये हा बहुसंख्य असलेला हिंदू समाज जो आहे हा एक दिवस अल्पसंख्याक होईल आणि मग बांगलादेश सारखी आणि पाकिस्तान सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकेल. यासाठी आपण जे आहे जागृत राहिलं पाहिजे आणि संपूर्ण भारतीय हिंदू समाज हा एकत्रित झाला पाहिजे. जातीपातीचं राजकारण न करता, जातीपातीला मूठमाती देऊन, जातीमधील भेदभाव आपण नष्ट करून आपण सर्वांनी एक भारतीय म्हणून आणि एक हिंदू समाज म्हणून आपण खऱ्या अर्थाने जे आहे ते एकत्र येणं काळाची गरज आहे. या धर्मांध राष्ट्रांमध्ये आपण जर बघितलं असेल की बहलगाव या ठिकाणी जे आहे धर्म विचारून त्या ठिकाणी हिंदूंची हत्या केली गेली. आणि त्यावेळेस ज्या वेळेस भारताने अत्यंत मजबूत प्रत्युत्तर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला दिलं, रिटॅलिएट केलं,